लास्ट लेक्चरला आपण पाहिलेले होते, एक क्वेश्चन रूल पाहिलेला होता, त्यानंतर आपण प्रोडक्ट रूल पाहिलेला होता आणि पॉवर रूल पाहिलेला होता. आज आपण पाहणार आहोत चेंज ऑफ बेस रूल. स्टेटमेंट बघा. इफ ए बी अँड एम आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, ए बी आणि हे पॉझिटिव्ह रिअल नंबर असतील, ए इज नॉट इक्वल टू 1, b is not equal to 1, then log m to the base b is equal to log m divided by log b आणि त्यांचा बेस आहे a. म्हणजे आपल्याला जर त्यांचा जर बेस जर चेंज करून लिहायचा असेल तर आपण काय करू शकतो, सेपरेट लॉग लिहायचा. पहिल्यांदा log m डिवायडेड बाय log b लिहायचा आणि नंतर त्यांचा सेम बेस लिहा a. Here the base A assumed to be a new or standard base in terms of which we transform log m to the base B. Thus, the logarithm of any number to a certain base can be transformed into its logarithm to a new or standard base. त्यावरून करोलरी बघा. log a to the base b is equal to, आपल्याला जर ही व्हॅल्यू ऑब्टेन्ड व्हॅल्यू आणि बेस हा जर इंटरचेंज करायचा असेल तर तो आपण 1 लिहू शकतो. 1 log b to the base a. नेक्स्ट आहे नेक्स्ट कलोरिली log a to the base b into log b to the base a is equal to 1. ह्या दोघांचा गुणाकार इथं ह्या लॉगनं डिवाइड केलं, इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे 1. तेच फक्त लिहिले, फक्त म्हणजेच थोडक्यात काय, दोघांच्या व्हॅल्यूज म्हणजे बेस जर इंटरचेंज झाला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. आता यावरती आपण एक्झाम्पल्स पाहूया. हा जो रूल आपण पाहिलेला आहे या रूलला आपण काय म्हणणार आहे, चेंज ऑफ बेस रूल. म्हणजे त्यांचा बेस जो आहे तो आपण चेंज करू शकतो, त्याचा तो रूल आहे. सेपरेट लॉगरिथमचा भागाकार आहे आणि नंतर वेगळा बेस लिहायचा आहे. आता त्यासाठी बघा, इव्हॅल्युएट द फॉलोइंग एक्झाम्पल. log 243 टू द बेस 27. आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं त्यांचा जो बेस आहे तो काय करायचा आहे, चेंज करून लिहिल्यानंतर ते एक्झाम्पल ते आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात. बघा, हिअर द बेस इज 27 टू, आता तो जो बेस आहे तो 27च्या ऐवजी आपण 3 घेणार आहे. म्हणजे बेस आपण इथं ए जसा लिहिला आहे तो आपण काय घेणार आहे, 3 घेणार आहे. कारण 3ची पॉवर 27 काहीतरी पॉवर 27 असेल, तसेच 3ची कुठली तरी पॉवर 243 असणार आहे. म्हणून इथं बेस जो आहे तो 27च्या ऐवजी 3 करणार आहे. त्यासाठी आपण लिहिणार log 243 डिवायडेड बाय log 27 आणि त्यांचा बेस सेम काय घेणार आहे, 3 घेणार आहे. आता 243 जे आहे ती 3⁵ पॉवर आहे आणि 27 जी आहे ती 3 क्यूब आहे. आता log m⁻n नुसार काय लिहिणार, n इंटू log m. सो हिअर वी राईट 5 इंटू log 3 डिवायडेड बाय 3 इंटू log 3. log a टू द बेस a काय व्हॅल्यू असते, 1, किंवा हे कॅन्सल होते आणि तुमचा आन्सर असणार आहे 5/3. दुसरे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीने log 243 टू द बेस 4 डिवायडेड बाय log n 9 टू द बेस 16. आता इथं बेस 243 जो आहे तो 3⁵ आहे आणि 9 जो आहे तो 3² आहे. ती व्हॅल्यू काय येते बघा, 5 इंटू log 3 टू द बेस 4 आणि डिवायडेड बाय 2 इंटू log 3 टू द बेस 4. आता हीच व्हॅल्यू मी कशी लिहिली, सेपरेट लिहिली आहे. इंटू 1/5/2 बाहेर काढलेला आहे, 1/log 3 टू द बेस 16. आता आपल्याला ह्याचा बेस जो आहे तो सेम करायचा आहे, तो बेस आपण 3 करूया. तो कसा लिहिणार, log 3 डिवायडेड बाय log 4 आणि सेपरेट बेस काय लिहिणार आहे, 3, जो आपल्याला पाहिजे तो. इथं कसं येईल, log 3 डिवायडेड बाय log 16 टू द बेस 3. तर log 3 बेस टू द बेस 3 ही व्हॅल्यू 1 येईल, इथली व्हॅल्यू 1 येईल. इथं आता उलटून गुणाकार आहे, हे कॅन्सल होईल आणि फक्त इथं येईल log 16 डिवायडेड बाय log 4 आणि सगळ्या दोघांचा बेस काय आहे, 3 आहे. आता 16 जो आहे तो आपण लिहू शकतो 4² log 4² किंवा
ह्या रूलनुसार, चेंज ऑफ बेस रूलनुसार लॉग एम डिवायडेड बाय लॉग एन टू द बेस ए असेल तर आपण लिहू शकतो लॉग एम टू द बेस एन. त्यानुसार आपण इथे लिहिलं आहे लॉग 16 टू द बेस 4 आणि 16 लिहिणार 4 स्क्वेअर. लॉग एम रेस टू एन नुसार काय लिहिणार एन इंटू लॉग एम. सो हिअर वी राईट 2 इंटू लॉग 4 टू द बेस 4. सो 5/2 आणि इथं 2 कॅन्सल होईल. इथं 5 इंटू लॉग 8 टू द बेस 1. 5 इंटू 1 इज 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, log 7 टू द बेस 24 इज इक्वल टू log 7 टू द बेस 2 आहे. आता इथं आपल्याला बेस जो आहे तो चेंज करायचा आहे. 24च्या ऐवजी काय लिहायचं आहे 2 लिहायचं आहे. बघा ते कसं लिहिणार log 7 डिवायडेड बाय log 24 आणि त्यांचा बेस सेम 22. आता इथं 24 जो आहे तो तुम्ही लिहिणार आहे 3 इंटू 8. तर लॉग एम एन इज काय लॉग एम प्लस लॉग एन, त्यानुसार इथं सेपरेट लिहिलेला आहे. आता इथं परत 8 जो आहे तो 2 क्यूब आहे, तो काय लिहिणार तुम्ही 3 इंटू लॉग 2. ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1. इथं व्हॅल्यू येईल, बाकीचं मी आहे तसंच ठेवलं 3 इंटू 1. आता परत लॉग 7 टू द बेस 2 आणि पहिल्यांदा 3 लिहिलं आहे आणि प्लस ते, हेच आपल्याला दाखवायचं विच इज RHS. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा लॉग, आता LHS कन्सिडर करा. आता इथं Y Z X बेस जो आहे तो वेगवेगळा आहे, तो आपण एक करून घेऊया. इथं मी तो बेस सेम करण्यासाठी Y कन्सिडर केला आहे. तुम्ही Z पण करून सोडवू शकता एक्झाम्पल, X पण करून सोडवू शकता. तर मी इथं सेम Y कन्सिडर केलं आहे. इथं बेस Y असलेला मी आहे तसंच लिहिलं आहे. इथं चेंज ऑफ बेस रूलनुसार काय लिहिणार आहे लॉग वाय क्यूब डिवायडेड बाय लॉग झेड आणि त्याचा बेस काय समान ठेवणार आहे वाय. इथं तसंच लॉग झेड रेस टू 4 डिवायडेड बाय लॉग एक्स आणि त्यांचा बेस काय असणार आहे वाय असणार आहे. आता इथं सिम्प्लिफिकेशन जिथं होते तिथंच लिहा 3 इंटू लॉग वाय, इथं 4 इंटू लॉग झेड. आता इथं लॉग वायची ही इथली व्हॅल्यू काय येणार आहे वाय टू द बेस वाय 1 येणार आहे. ही व्हॅल्यू आहे तशीच आहे, ही व्हॅल्यू आहे तशीच आहे, हे पण आहे तसंच. इथं 4. आता इथं लॉग झेड टू द बेस वाय आहे, इथं लॉग झेड टू द बेस वाय, हे कॅन्सल होईल. इथं फक्त राहील 2 आणि इथं लॉग एक्स टू द बेस वाय, हा लॉग एक्स टू द बेस वाय असेल तोही कॅन्सल होईल. तो काय येईल 2 इंटू 3 इंटू 4 आणि ती व्हॅल्यू येईल 24. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. आता इथंही तसंच आहे, चेंज ऑफ बेस रूलनुसार व्हॅल्यूज तुम्ही लिहा. काय येतं बघा, बाय युजिंग द फॉर्म्युला 1 करोलरी बघितलेली होती लॉग ए टू द बेस बी, आपण लिहू शकतो लॉग बी टू द बेस ए. त्यानुसार काय येणार आहे लॉग ए बी टू द बेस ए बी सी. सगळ्यांचा बेस समान आहे. इथं काय करणार त्यांचा गुणाकार आणि तो गुणाकार येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर इंडायसेसनुसार ए बी सी स्क्वेअर 2 टाइम्स येईल आणि ती व्हॅल्यू 1 येईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा लॉग एक्स टू द बेस 2. ती व्हॅल्यू आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर काय येणार आहे लॉग एक्स टू द बेस 2 प्लस लॉग 2 टू द बेस 2 इज इक्वल टू, आता इथं बेस 2 करण्यासाठी इथला एक्स चेंज करू द्या, 2 आहे तेच लिहूया लॉग 2 डिवायडेड बाय लॉग एक्स आणि त्यांचा बेस 2 करा. आता त्यांचा तिरकस गुणाकार होईल, इथं स्क्वेअर येईल, इथं लॉग 2 टू द बेस 2 त्याची व्हॅल्यू 1 येईल आणि हा जो 2 डिवाइड केलेला इकडं 2ला मल्टिप्लाय होईल. इथं लॉग एक्स टू द बेस 2 इथं स्क्वेअर आहे, इथे आहे आणि इथं टू द बेस 2 ही व्हॅल्यू 1 येते. आता ही व्हॅल्यू मी कन्सिडर केली वाय, तर तुमचं इक्वेशन तयार होईल वाय स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2y. इक्वेशन सॉल्व करून वायची व्हॅल्यू आली 1, परंतु वाय काय आहे तुमचा लॉग एक्स टू द बेस 2. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो 2 रेज टू वाय इज इक्वल टू काय लिहिणार एक्स, परंतु वायची व्हॅल्यू काय आहे तुमची 1. सो 2 रेज टू 1 इज इक्वल टू एक्स आणि एक्सची व्हॅल्यू काय आली
2 आली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इथंही तसंच करा. चेंज ऑफ बेस रूलनुसार 1 लिहिले, ते log a टू द बेस b नुसार लिहिले. ह्या सगळ्यांचा बेस जो आहे तो 8 आहे. परत मल्टिप्लिकेशन आहे आणि 8 इंटू 8 स्क्वेअर 8 क्यूब 3 इंटू log a आणि ते आन्सर आहे 3. आता हे रूल्स ऑफ इंडायसिस संपलेले आहेत, रूल्स ऑफ लॉगॅरिथम संपलेले आहेत. 4 रूल आपण पाहिले, प्रोडक्ट रूल, कोशंट रूल आणि पॉवर रूल. आणि आज आपण पाहिला चेंज ऑफ बेस रूल. आता फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे टाईप्स ऑफ लॉगॅरिथम, लॉगॅरिथमचे टाईप्स किती आहेत आणि फक्त तेवढंच आहे, त्याचे काही एक्झाम्पल वगैरे नाही आहेत, फक्त ते तुम्हाला माहिती असावं म्हणून. ते आहेत 2, कॉमन लॉगॅरिथम आणि नॅचरल लॉगॅरिथम. आता कॉमन लॉगॅरिथममध्ये काय आहे, तर त्या लॉगॅरिथमचा बेस हा 10 असतो आहे म्हणून त्याला कॉमन म्हटलं जातं. आणि नॅचरल लॉगॅरिथममध्ये त्याचा बेस असतो e. म्हणजे n हा पॉझिटिव्ह नंबर असेल तर log n टू द बेस 10 हा कॉमन लॉगॅरिथम झाला. जर बेस e असेल तर तो काय नॅचरल लॉगॅरिथम झाला. आता ह्या दोघांमधलं रिलेशन आपण बघूया. बघा, log n टू द बेस e, चेंज ऑफ बेस रूलनुसार आपण 10 घेतलं तर log n डिवायडेड बाय log e आणि त्याचा बेस जो आहे तो 10 घेतला. परंतु log e ची व्हॅल्यू जी आहे टू द बेस 10 ते असते 0.4343 असते आणि 1/0.4343 ही व्हॅल्यू 2.03 ती व्हॅल्यू इथं पुटअप केली तर इथं आपल्याला मिळते log n टू द बेस e इज इक्वल टू 2.303 log n टू द बेस 10. हे काय आहे त्याचं रिलेशन आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, नॅचरल लॉगॅरिथम म्हटलं की बेस e असणार आहे आणि कॉमन लॉगॅरिथमसाठी बेस काय असणार आहे 10 असणार आहे. तर आजच्या लेक्चरचा एक्झरसाइज मी दिलेला आहे, तो तुम्ही सोडवा आणि हा चॅप्टर इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा टॉपिक सुरू करूया. सर्वांनी अभ्यास करा.